विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुनी भाग चौथा. देवकी चल काहीतरी खाऊन घे. फळांच्या फोडींची प्लेट देवकीसमोर ठेवत महेश म्हणाले, नकोय. का? मला नाही जगावंसं वाटत. खरंच नाही जगावंसं वाटत मला. हे बघ, परवा ऑपरेशन आहे, ॲडमिट व्हायचं आहे आपल्याला हॉस्पिटलमध्ये. काय फरक पडणार आहे ऑपरेशननी? पडणार नाही असं सुद्धा नाही ना. उमेद सोडायची नाही. बघतोय ना आपण इतरांचं, किती जण यातून काठावर पोचतात ग, बरेच पोचतात. देवकी, तू हिंमत हारू नकोस. तू हिंमत हारलीस ना की मलाच गळाल्यासारखं होतं बघ. अगं, अजून खूप जगायचं आहे. अहो, आधी पाय, आता हे. माहीत नाही मी कुठलं पाप केलं आहे. पाप पुण्याचा काय संबंध आहे? हे शरीराचे भोग असतात आणि ते कुठल्याही परिस्थितीत भोगावेच लागतात. त्यातनं सुटका नाही ग. चल घे बरं. पोटात काही असल्याशिवाय औषधं काम करत नाहीत. चल 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 घे. असं म्हणून महेशनं फळांची प्लेट देवकीसमोर ठेवली. देवकीनं सफरचंदाची एक फोड उचलली, पण तोंडात टाकण्याची इच्छाच होईना. तिने महेशकडे बघितलं आणि फोड तोंडात सारली. सकाळी बसल्या बसल्या देवकीनं मोबाईल हाती घेतला, ओपन केला. वरतीच मथुराचा मेसेज होता. लाईफ इज अ ट्रिप. द ओनली प्रॉब्लेम इज दॅट इट डझंट कम विथ अ मॅप. वी हॅव टू सर्च our own routes to reach our destination. Good morning. देवकीच्या डोळ्यात आसवं तरळली. तुझं गुड मॉर्निंग पोहोचलं, रूट्सही कळले आणि डेस्टिनेशनसुद्धा. देवकीनं मेसेज वाचला, मोबाईल बंद केला. हाय हॅलो काही नाही, लाईकसुद्धा नाही. रुमालानी डोळे टिपले. डोळ्यासमोरून डेस्टिनेशन हालत नव्हतं. हे डेस्टिनेशन शेवटचं का? स्वतःशीच प्रश्न केला तिने. सारखं आतून भरून यायचं देवकीला. वाटायचं कोणाच्या तरी कुशीत शिरून मनसोक्त रडून घ्यावं, आतलं मळभ पार धुवून टाकावं. वाजणारा मोबाईल महेशने उचलला. पलीकडून अनुराग बोलत होता. कसे आहात बाबा? मी ठीक आहे. कधी पोहोचलात? आजच. आई कशी आहेत? ती ठीक आहे. काय म्हणते लवकुशची जोडी? मजेत. देवकीने ओळखलं फोन अनुरागचा आहे. भरून आलं देवकीला. द्या ना. महेशने फोन देवकीकडे गेला. तिने डोळ्यात पाणी आणून फक्त नाही अशी मान हलवली. अनुराग, ती जरा झोपली आहे. आणि माझ्या पाहुणचाराबद्दल धन्यवाद. अच्छा, असू दे बाबा, मी पुन्हा फोन करीन मी. ओके. फोन बंद केला. महेशने देवकीला फक्त थोपटलं. दिवस संपला, रात्र झाली. सारी भयानता भोवती साचल्यासारखं देवकीला वाटलं. अंथरुणावर अंग टाकलं, पण झोप येईना. मीच का? सगळे हे भोग माझ्याच वाट्याला का? माझं काही चुकलं आहे का? मी कुणाला दुखावलं आहे का? माझ्या हातून कुठलं पाप घडलं? या जन्मी का मागच्या जन्मी? आणि बाहेरचा काळोख देवकीच्या मनावर पसरला. काही दिसेना, काही सुचेना. मन बधीर, गात्र बधीर. खोल डोहात बुडतोय का काय असं वाटलं तिला. हळूच तिने आपला हात डाव्या स्तनावर टेकवला, अलगद फिरवला. भडभडून आलं तिला.
बाजूला झोपलेल्या महेशकडे बघितलं. ते डोळे मिटून पडलेले. झोपले असतील का हे? पण उन्मळून पडणाऱ्या ह्या क्षणी तिला कोणाचा तरी आधार हवा होता आणि ती महेशकडे सरकली. आपला हात त्यांच्या अंगावर टाकला आणि जागच असलेल्या महेशने तिला कुशीत घेतलं. तिच्या पाठीवरून मायेचा, प्रेमाचा, आधाराचा आणि त्याहूनही विश्वासाचा हात फिरला. त्यांच्या मनातली अस्थिरता, चलबिचल आणि सल तिला जाणवली. आणि तिच्या मनात आलं की अरे, माझ्या मनातल्या वेदनेपेक्षा ह्याच्या मनातल्या वेदना तर कैक पटीनं अधिक आहेत. कैक पटीनं. आणि वेदनेच्या झळांनी लपटलेली ती रात्र दोघांनीही जागून काढली. देवू आटोपलं का? देवकी काहीच बोलली नाही. ती उठून उभी राहिली. वॉकर पकडला. महेशनी देवाजवळ दिवा लावला. देवकी देवासमोर जाऊन उभी राहिली. तिने देवाला हात जोडले आणि स्वतःशीच म्हणाली, गोपाळ कृष्णा, अजून किती हिशोब चुकते करायचेत रे? चल. देवकी, अगं या लंगड्यानी तर लंगडं करूनच ठेवलंय. आता हे आणखीन नवीन काय काय हिरावून घेणार आहे कुणास ठाऊक. उरात प्रचंड धडधड घेऊन देवकी हॉस्पिटलच्या रूममध्ये बसून होती. अगं पड न जरा, महेश म्हणाले, पण देवकीचं लक्ष नव्हतं. महेश जरा रूमच्या बाहेर गेले. कशी आहेस? राऊंडला आलेल्या डॉक्टर सविता म्हणाल्या. कशी असणार मी? देवकीचा डॉक्टर सविताला प्रतिप्रश्न. सविता, अगं वाटतं ऑपरेशन करूच नये. का? तसाही हा आजार बरा होणारा नाहीच आहे. शिवाय नंतरची सगळी प्रोसिजर. हे बघ देवकी, सगळं ठीक होईल. तू हिंमत ठेव. आपण चांगल्यासाठीच करतोय ना. पण माझी जगायची इच्छाच नाही आहे. हे बघ, ही फेज तात्पुरती असते. सगळं व्यवस्थित होईल. आणि एक सांगू का देवकी? देवकीने मान वर करून डॉक्टर सविताकडे बघितलं. देवकी, हे जीवन सुंदर आहे ग. परिपूर्ण आणि समृद्ध आयुष्य जगशील तू. नुसतं जगण्याला काय अर्थ आहे ग सविता? या उणीवा, हे बघ, शारीरिक उणीवा जगण्याच्या आड कधीच येत नाहीत. आता पाय थोडा आखूड झाला, काय फरक पडला? आणि पडला तरी त्यातून मार्ग निघतो ना. आणि ब्रेस्टचं म्हणशील ना तर ते लक्षात सुद्धा येत नाही ग. ते इतरांच्या. पण मला तर ठाऊक आहे ना. देवकी, नियतीचे निर्णय मंजूर करावेच लागतात. आपल्याला ते पटतायत पटत नाही आहेत हा प्रश्नच येत नाही. आपण वाट्याला आलेलं जीवन सुंदर करायचा प्रयत्न करायचा. ज्याच्यावर वेळ येते ना त्याला कळतं ग. हे बघ देवकी, कळतंय मला, पण आता माझंच बघ. 40 म्हणजे 20 वर्षांपूर्वी माझे मिस्टर अपघातात गेले. मी एकटी आणि सोबतीला अपंग मुलगा. त्यातून तो मतिमंद. आणि मी ही अशी अंगावर कोड फुटलेली. चितडा बहाडा देह माझा, तरीही जगतोच ना आपण, नियतीच्या थपडा खात, नाही का? येते मी. डॉक्टर सविता गेल्या. देवकी विचार करत राहिली की खरंच की सविताचा असा विचार नव्हता केला आपण. तिने खिडकीतनं बाहेर पाहिलं. दवाखान्याच्या आवारात पेशंट्सची गर्दीच गर्दी. अनेक व्याधींनी त्रस्त. त्या व्याधींपासून सुटका करून घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न. मग तिचं लक्ष कंपाऊंडच्या कडेनं असलेल्या फुलझाडांकडे गेलं. फुलांवरती रंगीबेरंगी फुलपाखरं बसत होती, उडत होती, परत बसत होती.
फुलपाखरांचा हा खेळ ती कितीतरी वेळ बघत राहिली. हरवूनच गेली त्या खेळात ती. मनावरचा प्रचंड ताण त्या क्षणापुरती तरी ती विसरली. देवकीचं ऑपरेशन झालं. महेशच्या बहिणींचीही वय झालेली, त्या काही भेटीला येऊ शकल्या नाहीत. फोनवरनं मोठी बहीण म्हणाली सुद्धा, महेश अरे इच्छा असून सुद्धा नाही येऊ शकत. अगं असू दे, तुम्ही दोघी नीट राहा, मी इथे बघतोय सगळं, तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. महेश, देवकीची काळजी घ्या ना. तिला म्हणावं धीर सोडू नको, सगळं व्यवस्थित होईल. अरे मी थोडीफार घरातल्या घरात धरून धरून फिरू तरी शकते, पण ताई, तिला तर डोळ्यांनी दिसतच नाही. हे बघा, तुम्ही दोघी इकडची काळजी करू नका, इथे मी आहे. आणि हां, तुम्हाला सांगतो, तुम्ही बाई बंद करू नका कामाची. महेशच्या बहिणींवर खूप जीव. बहिणींना त्या आईच्या ठिकाणी मानतात, कारण आईवडिलांनंतर बहिणींनीच त्यांचा सांभाळ केला. आता त्यांची काळजी घेणं आपलं काम आहे, महेश स्वतःशी म्हणाले. महेश देवकीला जपत होते, तिला काय हवं नको ते बघत होते, तिच्या खचलेल्या मनाला उभारी द्यायचा प्रयत्न करत होते, तिला क्षणोक्षणी सावरत होते. तिचं खाणं पिणं, तिला फळं खाऊ घालणं, ते निगुतीनं धुणं, सोलणं, बारीक फोडी करणं, तिला उठताना आधार देणं, त्यातच भेटायला येणारे, हे सगळं ते बघत होते आणि आपापली नाती तपासून बघत होते. बापरे, मला जर असं काही झालं असतं ना, तर मी पडले असते बाई सडत. देवकीची कॉलनीत राहणारी मैत्रिणी वीणा म्हणाली. खरं आहे तुझं ज्योती. थोडं थांबून पुन्हा तीच म्हणाली, अगं मध्ये मला बरं नव्हतं. तशी काही माझी तब्येत फारशी बिघडत नाही, पण मध्ये ताप आला. असेल व्हायरलच, पण चांगला 2-3 पर्यंत. तर महाराज आमचे गायब. 3 तासांनी उगवले. कुठली तरी मीटिंग होती म्हणे त्यांची. नुकतीच तिथे आलेली अर्चना ज्योतीचं बोलणं ऐकत राहिली आणि तिच्याही मनात आलं की विकास आपला नवरा बाहेर हसतो, इतरांना हसवतो, काय स्पोर्टली नेचरचा माणूस आहे, ही त्याची प्रतिमा. पण घरात मुगजड, घरात बोलणार नाही. बरं असो नसो, शब्दानं कधी चौकशी करणार नाही. आणि एक लांब उसासा तिच्या तोंडून बाहेर पडला. अगं अर्चना, तू कधी आली? ज्योती म्हणाली. हे काय आत्ताच येते? असं म्हणून तिने स्वतःची पर्स खुर्चीवर ठेवली आणि मग महेशजवळ जाऊन म्हणाली, भाऊजी तुम्ही आराम करा जरा, आम्ही बघतोय ना आता. नाही हो, असू देत. हे बघा भाऊजी, बाजूची कॉट रिकामी आहे, तुम्ही आराम करा थोडा. नाही तर घरी जाऊन येता का तुम्ही? बाहेरच्या मोकळ्या हवेत तुम्हाला थोडं बरं वाटेल. अर्चना, वीणा, ज्योती तिघींनीही आग्रह केला, पण महेश तिथून हटले नाहीत. महेशची वाढलेली दाढी, नीट झोप न झाल्यानं निस्तेज झालेले डोळे आणि झटकलेली तब्येत, तिघीही जणी बघत राहिल्या. बसल्या बसल्या तिघीही जणी आपल्या नात्यांचे पदर मनातल्या मनात चाचपडून बघत होत्या. काही पदर हाती लागत होते, काही निसटत होते. पण देवकी महेशच्या नात्याचा देखणा पदर तिथे कुठे नव्हता. देवकीचं ऑपरेशन होऊन महिना उलटला. केमोथेरपी चालू होती, लाईट घेणंही चालू होतं. या सगळ्या चक्रातून जाताना देवकी सारखी ढासळत होती. रात्रीचं जेवण झालं म्हणजे काय, महेशनी देवकीला बळे भरवलं. नको हो, इच्छाच नाही आहे, देवकी म्हणाली. आणि तेव्हा अक्षरशः चिवचा घास, काऊचा घास करत महेशनी तिला खायला घातलं. स्वतःचं आटोपलं, देवकीला औषधं दिली. तिचा डोळा लागला हे बघून महेशनी मोठा पांढरा कागद घेतला, त्याच्यावर मार्कपेननं काहीतरी लिहिलं आणि तो कागद देवकीच्या कॉटसमोरच्या भिंतीवर सेलो टेपनं चिकटवून टाकला. सकाळी देवकीला जाग आली तेव्हा तिचं लक्ष भिंतीवर चिकटवलेल्या त्या कागदाकडे गेलं. त्या कागदावर लिहिलं होतं, हे जीवन सुंदर आहे. देवकीने ते पुन्हा पुन्हा वाचलं.
किती जपतो हा माणूस मला. पण कसं आणि किती वेळा सांगू यांना की माझ्या वाटेला आलेलं जीवन सुंदर नाही आहे, अजिबातच नाही आहे. तिने आपल्याच जीवनाकडे वळून मागे बघितलं आणि ती मनातल्या मनात ढासळत राहिली. मातीची गढी हळूहळू ढासळावी ना तशी. दिवस सरत होते. आज देवकी सकाळी अंथरुणात उठून बसली. उशीकडे तिचं लक्ष गेलं. उशीभर केस पसरलेले होते. तिने त्या मौसूद काळ्याभोर केसांवरनं हात फिरवला. डोळे भरून आले देवकीचे. 4 दिवसांपासून हे असंच सुरू होतं. उठली की उशी केसांनी भरलेली असायची. पहिल्या दिवशी असे उशीभर पसरलेले केस बघून किती रडली होती देवकी. तिचं ते रडणं बघून महेशनाही भरून आलं होतं. पण स्वतःला आवरत त्यांनी तिला थोपटलं आणि म्हणाले, देवकी थांबले क्षणभर ते. कॉटवर बसलेल्या देवकीजवळ उभ्या असलेल्या महेशच्या चेहऱ्याकडे देवकीचं लक्षच नव्हतं. डोळ्यातलं पाणी आतल्या आत परतवून महेश आवाजात सहजता आणत म्हणाले, देवकी अगं केसांचं काय, येतील की ते परत. किमोथेरपी जातातच की ग केस, सगळ्यांचे जातात. आणि मग पूर्वीपेक्षा छान येतात केस, दाट असे. खरंच. आणि महेशच्या सहज बोलण्यातून सापडणारं दुःख देवकीनं ओळखलं. महेशचं म्हणणं खरंच होतं, पण आपली समजूत काढताना ते आतून तुटलेत हे तिने जाणलं. आणि मग महेशच्या कमरेला मिठी मारून ती ढसाढसा रडत राहिली. आत्ताही तिने ते केस उचलले, उशीखाली ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरले. मग वॉकरच्या साह्यानं बेसिनजवळ जाऊन ब्रश केला, तोंडावरनं पाण्याचा हात फिरवला. त्या ओलसरपणात डोळ्यातली ओल बेमालूमपणे मिसळून गेलेली होती. बेडरूममधल्या खिडकीशी असलेल्या खुर्चीवरती बसली. बाहेर चिमण्या चिवचिवत होत्या. एका छोट्या डब्यात महेशनं कधीचेच तांदूळ भरून ठेवले होते. त्या डब्यातले तांदूळ मुठीत घेऊन तिने ते खिडकीतनं बाहेर फरशीवर फेकले. चिमण्या गोळा झाल्या, चिवचिवत दाणे टिपायला लागल्या. खिडकीशी असलेल्या गुलाबाची कळी रोज मोठी होत होती. बहुतेक उद्या परवाकडे फुलेल ती. पण मला बघता येईल का परवा उमललेलं फूल? असेन का मी? कदाचित असेन. नियतीने माझ्याशी मांडलेला छळवाद अजून पूर्ण व्हायचा आहे. आणि मी जर उद्या नसेन तर ह्या माझ्या लाडक्या कळ्या उमलल्यानंतर महेशला विचारतील का देवकी कुठे आहे म्हणून? देवू चहा घे. एका ट्रेमध्ये 2 चहाचे कप आणि काजू बदाम किसमिस बाऊलमध्ये घेऊन बेडरूममध्ये आलेले महेश म्हणाले, काय कसं काय झालाय चहा? महेशचा निरर्थक प्रश्न. ठीक. अरे यार छान म्हण ना. घे घे काजू घे. नको. अगं घे ग. नको, मळमळ वाटते मला, देवकी चिडून म्हणाली. महेश रिकाम्या कपांचा ट्रे घेऊन गेले तेव्हा देवकी मनाशीच म्हणाली की मी चिडले का? का चिडले मी? ते एवढं करतायत आणि मी त्यांना हर्ट करतीये सारखी सारखी. का? पण काय करू मी तरी? उगीच आग्रह करतात. माझ्या आतमध्ये काय चाललंय ते माझं मला माहिती. परवा कुठेतरी वाचलं की केमोथेरपी चालू असताना रेझिस्टन्स पॉवर कमी होते शरीरातली, तेव्हा पौष्टिक आहार घेतला पाहिजे. त्यावेळी मोड आलेली कडधान्य खावी, दूध प्यावं. पण त्या दुधाकडे तर आता बघवतही नाही. साऱ्या सुखांनी आणि आनंदाच्या क्षणांनी माझ्याकडे पाठच फिरवली आहे जणू. का?
जेवताना ताटात कोहळ्याची भाजी बघितली आणि देवकी तडकलीच. ही भाजी नको आहे मला. अगं पण तुला आवडते ना ही भाजी. आवडायची, आता नाही आवडत. आणि भाजी करताना किमान मला विचारायचं तरी. अगं देवकी, तू झोपली होतीस. झोपलीच होते ना, मेलेली नव्हते. उठवता येत नाही. काहीतरी कारण सांगतात मला. देवकीच्या बोलण्यानं महेश हर्ट झाले, तरीही शांतपणे म्हणाले, मग तू दूध पोळी खातेस का? नको. वरण घे, वरणाचं पाणी काढून ठेवलंय. शिसारी आली आहे मला त्या वरणाची. असं म्हणून भरल्या ताटावरून देवकी उठली. महेश काहीच बोलले नाहीत. विनवणी करण्यात काही अर्थ नव्हता. त्यांनी शांतपणे दोन्ही ताटं दुसऱ्या ताटांनी झाकून ठेवली आणि वर्तमानपत्र वाचत बैठकीत बसून राहिले. बसल्या बसल्या त्यांचा डोळाही लागला. देवकी बेडरूममध्ये गेली. कॉटवर तिने अंग टाकलं. खिडकीतून येणारं प्रखर ऊन डोळ्यांना सहन होईना, पण उठून पडदासुद्धा तिला सरकवासा वाटेना. तोंड भिंतीकडे करून आणि डोळ्यावर ओढणी घेऊन ती पडून राहिली. मग आतल्या आत ती स्वतःशी बोलत राहिली. आपण चुकीचं वागलो का? वागलोच आहे चुकीचं. जे हवे ते 4 घास खायला हवं होतं. आपल्यामुळे महेशही उपाशी राहिले. मी अशी, त्यांना खूप काम लागतं. पूर्वी मी स्वयंपाक करायची तेव्हा रेडिओ लावायची. एक छोटासा रेडिओ मला महेशने लग्नाच्या वाढदिवसाला म्हणून भेट दिला होता. FM लावायचा, गाणी ऐकायची आणि गाणी ऐकता ऐकता स्वयंपाक करायचा. खरंच खूप आनंददायी होतं ते सगळं. देवकीला पुन्हा आठवण आली की कधी कधी आपण दाराआड लपायचो आणि महेश आले की त्यांना भोग करायचो. मग म्हणायचं, घाबरलात? मज्जा आली. टाळी वाजवत मी म्हणायचे. या आठवणीसरशी हसली देवकी स्वतःशी. मग ती उठून बसली. वॉकर घेऊन बैठकीत आली. महेश बसल्या ठिकाणी डुलकी घेत होते. आत्ताही करावं का यांना भोग? नकोच. अगं कर की. पुन्हा स्वतःशी देवकी म्हणाली. नकोच नकोच नकोच. ते बऱ्याच गोष्टी मागे सुटल्या नाहीत, आपण त्या सोडल्या. चला उठा, जेवूयात, असंही तिला म्हणावंसं वाटेना. कुठेतरी अहम तीव्रपणे मनात उभा होता. आयुष्याची सांज कधीही होईल हे माहीत असून सुद्धा अहमपणाच्या भिंती मनात उभ्या करतोय का आपण? देव्हाऱ्याकडे तिचं लक्ष गेलं. कृष्णापुढे प्रसादाची वाटी तशीच होती. घे की रे, खा की. तुला काय झालं बाबा रुसायला? तू तर देव आहेस ना. रुसतात ती माणसं रे बाबा. माणसांना देव नाही होता येत. आणि मग स्वतःशी हसली. आहे ती परिस्थिती स्वीकारणं मला जमत नाही आहे का रे? आणि जरा थांबून कृष्णाकडे बघत परत म्हणाली, कृष्णा, अरे मी तुझ्या पायी नेहमी नतमस्तक असते, पण तुझ्यात लीन होण्यासाठी माझं नाव तुझ्याकडे कोणी रेकमेंड केलं रे? सांग की रे घननिळा. आणि भरून आलं देवकीला. तिने रुमालाने डोळे पुसले. दारात महेश उभे होते. त्यांच्या हातात ताट होतं. ताटात मौसूद तुपानं माखलेली पोळी, एका वाटीत वरण आणि एका वाटीत गोळंबा. समोरच्या स्टुलावर महेशने हातातलं ताट ठेवलं. मग गडवा पेला भरून आणला. देवकीने समोरच्या ताटाकडे बघितलं. किती जपतो हा माणूस मला.
यांच्या जागी मी असते तर मला हे जमलं असतं. स्वतःशीच देवकी म्हणाली. तिने महेशनं विचारलं, तुम्ही नाही घेत? घेतोय ना. इच्छा नसूनही महेशने ताट वाढून घेतलं. घास घेतला आणि त्या घासाबरोबर सभोवतालचा कडवटपणा त्यांनी गिळून टाकला. तरीही त्यांच्या मनात आलं की रोज रोज कशी आणि किती समजूत घालू मी हिची. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुनी ही कादंबरी. आज 4था भाग आपण ऐकलात. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.